सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। पुस्तकांचा वापर करून सरस्वती चिन्ह साकारण्याचा विश्वविक्रम। पुणे पुस्तक महोत्सवाच्या पूर्वसंध्येला गिनीज विश्वविक्रम नोंदवण्यात आला आहे। या विश्वविक्रमासाठी पुस्तकांचा वापर करून सरस्वती चिन्ह साकारण्यात आले। गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या अधिकाऱ्यांनी विश्वविक्रम नोंदवला गेल्याची अधिकृत घोषणा केली आहे। विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे, आमदार चित्रा वाघ, राष्ट्रीय पुस्तक न्यासचे अध्यक्ष डॉक्टर मिलिंद मराठे, लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेट सोसायटीचे अध्यक्ष किरण ठाकूर, पुणे पुस्तक महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे, कृष्णकुमार गोयल, संयोजन समितीचे सदस्य प्रसेनजित फडणवीस, भाग्यश्री मंठाळकर, डॉक्टर आनंद काटीकर, ॲडव्होकेट मंदार जोशी, डॉक्टर संजय चाकणे, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे अधिकृत अधिकारी प्रवीण पटेल, मिलिंद वर्लेकर यावेळी उपस्थित होते। विश्वविक्रमी कलाकृतींसाठी नीलकंठ प्रकाशन, राष्ट्रीय पुस्तक न्यास यांच्या पुस्तकांचा वापर करण्यात आला। डॉक्टर नीलम गोरे म्हणाल्या, चांगल्या गोष्टी होण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात, त्यानुसार सरस्वतीची चित्र साकारून विश्वविक्रम नोंदवला जाणे महत्त्वाची बाब आहे। यंदाच्या निवडणुकीच्या काळात मी 25 कविता लिहिल्या। सांस्कृतिक नगरी असलेल्या पुण्यात असलेली विचारांची पोकळी पुस्तक महोत्सव चर्चा होणे महत्त्वाचे आहे। ऑस्ट्रेलियाने लहान मुलांच्या मोबाईल वापरावर बंदी घातली आहे। मुलांची दिशाभूल होणारे साहित्य मोबाईलवर येणार याची काळजी घेतली पाहिजे। केंद्र सरकार डीप फेक विरोधात कायदा करत आहे, मात्र मुलांच्या मोबाईल वापराबाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे। विश्वविक्रमासाठीची कलाकृती किमान 1000 चौरस मीटरची असणे, सुस्थितीत असलेल्या पुस्तकांचा वापर, जागा रिकामी न राहणे, 5 वेगवेगळे रंग असणे अशा विविध निकषांवर या कलाकृती मूल्यमापन करण्यात आले। त्यानुसार साकारलेली कलाकृती विश्वविक्रमासाठी पात्र ठरून विश्वविक्रम नोंदवला गेला आहे, अशी घोषणा प्रवीण पटेल यांनी केली। चित्रा वाघ म्हणाल्या की पुस्तक महोत्सवाच्या निमित्ताने सरस्वतीचं पूजन करण्याचा मान मिळाल्याचा आनंद आहे। पूर्वी संदर्भासाठी पुस्तके वाचली जायची, आज तंत्रज्ञान हाताशी आहे। वाचनाने व्यक्तिमत्व समृद्ध होते, त्यामुळे वाचन अत्यंत महोत्सव आहे। या महोत्सव केवळ पुण्यात न करता त्याची चळवळ होण्यासाठी सर्व जिल्ह्यांमध्ये हा महोत्सव झाला पाहिजे। लोकांना वाचायला आवडते, त्यांना तसे मंच उपलब्ध करून दिले पाहिजे। राजेश पांडे म्हणाले की पुणेकरांचे पुस्तकांवर किती प्रेम आहे हे पुणे पुस्तक महोत्सवाला मिळत असलेल्या प्रतिसादावरून दिसून येते। यंदा पुस्तक महोत्सवाबरोबरच साहित्य, खाद्य, सांस्कृतिक महोत्सव, बालचित्रपट महोत्सव होणार आहे। यंदा महोत्सवाचा प्रारंभ सरस्वती यंत्राचा विश्वविक्रम नोंदवून होत आहे, याचा आनंद आहे। गेल्या वर्षीच्या महोत्सवात 4 विश्वविक्रम नोंदवले गेले होते। यंदाच्या महोत्सवात 5 विश्वविक्रम नोंदवले जाणार आहे, असे भाग्यश्री मंठाळकर यांनी सांगितले। सिटी इंडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी उदय नरे।